हॅलो, नमस्कार. MPSCची मेन्सची एक्झाम झालेली आहे. 2 तारखेला शेवटचा पेपर होता ऑप्शनलचा. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे माझा अनुभव सांगण्यासाठी. या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही क्वेश्चनचं आन्सर डिस्कस करणार नाही, तर इन जनरल मुलांना काय शंका होत्या, पेपर कसा होता याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला मुद्दा असा होता की प्रिलिमचा रिझल्ट हा लेट लागला, त्यामुळं अभ्यास करायला वेळ मिळाला की नाही. फारच कमी दिवस होता, 40 पेक्षा कमी दिवस होते, पण त्यांनी टाइम टेबल चेंज केलं आणि GS3 GS4च्या पेपरमध्ये त्यांनी 1 वीकचा वेळ दिला, त्यामुळे ती एक चांगली गोष्ट होती. ऑप्शनललाही 1 वीकचा वेळ होता, जे इन जनरली UPSCला पण असतंच, पण त्याने GS3 GS4ला दिला, त्यामुळे अभ्यास करायला थोडा वेळ मिळाला. ती एक चांगली गोष्ट होती. सगळ्यांच्या मनात होतं की प्रेझेंटी किती आहे, किती लोक प्रेझेंट होते, किती लोक ॲब्सेंट होते. तर 2500च्या आसपास मुलं प्रिलिम्स क्लिअर झाली होती आणि मला वाटते की त्याच्यामधले 2300-2400 लोकांनी फॉर्म भरले असतील. माझ्याच काही ओळखीचे मित्र आहेत ज्यांनी मेन्सचा फॉर्म पण भरला नाही. ते प्रिलिम्स क्लिअर झाले होते, पण त्यांनी मेन्सचा फॉर्म पण भरला नाही. त्यामुळे 2300च्या आसपास मुलांनी फॉर्म भरले असतील आणि त्याच्यातले 1300 ते 1400 मुलांनीच एक्झाम दिली असेल. कारण माझ्या वर्गामध्ये 24 पैकी फक्त 17 मुलं प्रेझेंट होती, जो हिस्ट्री ऑप्शनलचा वर्ग होता, आणि बाकीच्या ऑप्शनलमध्ये याच्यापेक्षा जास्त ॲब्सेंटी होती. त्यामुळे मला वाटते की 1300 ते 1400 मुलांनी एक्झाम दिली असेल. तिसरा मुद्दा होता, जे सेंटर आहेत, जी शाळा निवडली होती ती फारच जुनी होती. बेंच फारच जुने होते, त्यामुळे पेपर लिहायला फार अवघड जात होतं. हा सांगायचा मुद्दा असा की 3 तास पेपर लिहायचा आहे आणि असे 9 पेपर लिहायचे. त्यामुळे बेंच चांगले आणि कम्फर्टेबल असणे फार गरजेचं आहे. हा फार लहान मुद्दा आहे, पण 3 तास 9 पेपर कंटिन्युअस लिहायचे असल्यामुळे बेंच चांगले असणं गरजेचं आहे. MPSCला ते सुधारता आलं असतं. जुन्या शाळेच्या ऐवजी नवीन इंजिनिअरिंग कॉलेज घेतले असते तर थोडीफार मदत झाली असती. चौथा मुद्दा आहे की पेपर कसे होते. मी हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर काही क्लासेसचे पेपर झाल्यानंतरचे ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहिले, तर ते सांगतात की पेपर सोपा होता. तर अजिबात नाही. पेपर MPSCचा हा अवघडच होता. 2-3 क्वेश्चन सोपे आले म्हणून तो पेपर सोपा होत नाही. फॉर एक्झाम्पल, रानडेंचा प्रश्न आला होता GS1ला. तर रानडेंचा प्रश्न आलाय की अब्राहम लिंकनचा प्रश्न आलाय, याच्यावरून तो पेपर सोपा आहे की अवघड आहे हे ठरत नाही. कारण रानडे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेतच, MPSC करणाऱ्या प्रत्येक मुलग्याला. पण त्यांच्या फक्त इकॉनॉमिक व्ह्यूजवर क्वेश्चन आला होता, तोही 15 मार्कर्सचा, 3 पेजेस लिहायचे होते. त्यामुळं हा क्वेश्चन अवघड आहे. तो सिलेबसचा पार्ट आहे की नाही, त्याच्यानंतर मुलांनी त्याच्यावर इन जनरल नोट्स अवेलेबल आहेत का नाहीत, वाचलेत का नाहीत, आणि त्याच्यानंतर 15 मार्काचा क्वेश्चन फक्त इकॉनॉमिक व्ह्यूजवर 3 पेजेस लिहायचा होता. त्यामुळे माझ्या मते पेपर हा अवघड होता. काही जण म्हणत होते की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतील, की 1857च्या उठावाची कारणे लिहा एक्सेट्रा. पण असे 2-3 जरी क्वेश्चन असले तरी ओव्हरऑल पेपर हा अवघडच होता. तुम्ही जर GS2 किंवा GS3चा पेपर बघितला, GS4 बघितला, तर 5-6 क्वेश्चन अवघडच होते. क्लासेसवाले सांगतायत की 5-6 क्वेश्चन अवघड होते आणि बाकीचा पेपर हा डुएबल होता. 20 मधले जर 5-6 क्वेश्चन अवघड असले तर तो पेपर अवघडच होता. तुम्ही जर अभ्यास करून एक्झाम देताय आणि तुम्हाला चांगले मार्क पाडायचे आहेत आणि 5-6 क्वेश्चन जर अवघड असतील तर तो पेपर अवघडच होता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की पेजेस, ज्याच्यामुळे पेपर आणखीन जास्त अवघड होतो. त्यांनी जे पेजेस दिले होते, त्यांनी ऑफिशियल चॅनलवर ही PDF टाकली होती की असा पेपर येणार आहे आणि असेच आले होते. आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे याच्यामध्ये, बेसिक इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर पहिले 4 पेजेस याच्यात जात होते आणि 5व्या पेजपासून आन्सर रायटिंगला चालू होत होतं. तर याच्यामुळे का अवघड होतं की कारण UPSCला इथं क्वेश्चन मेन्शन असतो, पण इथं क्वेश्चन मेन्शन नव्हता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला इथं नंबर टाकायला लागत होता, ABCD काय आहे ते, आणि त्याच्यानंतर ह्या लाईन्स होत्या. UPSCमध्ये पेज ब्लँक असल्यामुळे तुम्ही मोठी मोठी अक्षरं काढू शकत होता आणि ते मोठी मोठी अक्षरं काढून तुम्ही डायग्राम काढून ती जागा भरू शकत होता. पण तुम्हाला याच्यामध्येही लहान अक्षरं काढायला पाहिजे, त्यामुळे जास्त लिहायला लागत होतं. त्यामुळे हा मुद्दा की एकतर तुम्हाला हे नंबर लिहायचे आहेत, लाईन्स आहेत, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन छापलेला नाही आहे, त्यामुळं ही जागा इथून तुम्हाला आन्सर रायटिंगला सुरुवात करायला पाहिजे. UPSCमध्ये कसे वरती क्वेश्चन छापलेला असतो, त्यामुळे ती जागा जाते. तो क्वेश्चन इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये असतो, पण हा क्वेश्चन इथं छापलेला नाही, त्यामुळे ही जागा जात नाही. त्यामुळे तुम्हाला फार जास्त लिहायला लागतं. त्याच्यानंतर हा जो लोगो होता हा फारच फेंट होता, त्यामुळे लिहिताना काही अडचण येत नाही. पेज क्वालिटी जी होती ती फार चांगली होती, त्यामुळे तुम्ही कोणताही पेन वापरला
पेज क्वालिटी ही फार चांगली होती. त्यामुळे MPSCनं ही एक चांगली गोष्ट केली होती. त्यामुळे तुम्ही कोणताही पेन वापरला तर त्याची इंक ही मागच्या बाजूला उठत नव्हती. ते फार चांगलंच होतं. हे काही बेसिक मुद्दे होते की प्रेझेंटी कशी होती, शाळा कशी होती, पेजेस. तर काही मुलांनी हा जो पेज दिलेला आहे, जे पेपर लिहिले, पहिला पेपर एसेचा होता मराठी इंग्लिश झाल्यानंतर, तर त्या पेपरमध्ये काही मुलांनी त्या लाईन मारल्या. काही लोकांनी फक्त एसेच्या पेपरला मारलेत, काही लोकांनी सगळ्या पेपरला मारलेत, काही लोकांनी फक्त ऑप्शनलच्या पेपरला मारले. त्यांचा मेन मुद्दा असा होता की आणखीन जास्त जागा इथं वेस्ट जाईल आणि कमी शब्दामध्ये आन्सर लिहिता येईल. कारण 1-2 शब्द जर कमी झाले तर 20 लाईनमध्ये 40 शब्द कमी होतील आणि एक पेज जास्त भरेल. त्यामुळे काही लोकांनी ती स्ट्रॅटेजी वापरली. माझ्या क्लासमध्ये 17 मुलं प्रेझेंट होती. त्यातल्या 4-5 लोकांनी ही स्ट्रॅटेजी वापरली. काहींनी फक्त एसेला लाईन्स मारले, काहींनी पूर्ण सगळ्या पेपरला मारले, काही लोकांनी फक्त ऑप्शनलच्या पेपरला ह्या लाईन्स मारले. आता आपण GS1चा पेपर डिस्कस करू. GS1 मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सोसायटी आहे. या पेपरमध्ये तुम्ही पाहाल तर हा हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, हा हिस्ट्री आहे, हा हिस्ट्री आहे, हिस्ट्री. रिजनलायझेशन हा कोण सोसायटीमध्ये घेईल किंवा कोण हिस्ट्रीमध्ये घेईल, पण पोस्ट इंडिपेंडन्स विचारला आहे त्यामुळे हाही हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. हा जिओग्राफीमध्ये येईल, हा जिओग्राफीमध्ये येईल. हे जिओग्राफीचे क्वेश्चन्स आहेत. अर्थक्वेक विचारले, ग्लेसियर विचारले. परत हा हिस्ट्री आहे, हिस्ट्री आहे, हिस्ट्री आहे. इथून परत हा सोसायटी पॉप्युलेशन आहे, डायव्हर्सिटी आहे, सोसायटीचा क्वेश्चन आहे. ग्लोबलायझेशन आहे, सोसायटी आहे. कम्युनलिझम आहे, सोसायटी आहे. हा परत जिओग्राफी आणि जिओग्राफी. त्यामुळे हिस्ट्रीचे क्वेश्चन पहिल्या 10 मध्ये जास्त आहेत असं दिसतं. याच्यातले महाराष्ट्र स्पेसिफिक जर बघायला गेले तर हा वारकरी सेक्टचा महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर मुंबई हा महाराष्ट्र स्पेसिफिक आहे आणि रानडेंचा प्रश्न हा महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे 3 क्वेश्चन होते. आणि याच्यामधले तुम्ही जर अवघड क्वेश्चन पाहिले तर हा लेबर मुवमेंटचा क्वेश्चन तसा कम्पॅरेटिव्हली थोडासा मॉडरेट अवघड आहे. 1946 हा मॉडरेट आहे कारण तुम्हाला 2 पेजेस लिहायचे आहेत. एकच जर पर्टिक्युलर इव्हेंट जर विचारले असले आणि त्याच्यावर 2 पेजेस लिहायचे असले तर तुम्हाला स्वतःच्या मनाने काहीतरी सब हेडिंग्स आणि पॉईंट्स करायला लागतात. त्यामुळे मला वाटते की ते 2 पेजेस लिहिणं अवघड आहे. त्याच्यानंतर मड वोल्कॅनो हा अवघड आहे जर कोणी रिसेंटमध्ये वाचला असेल तर. नाहीतर याच्यावर 1 पेज लिहायचं आहे. त्यामुळं याच्यावर 1 पेज, याच्यावर 1 पेज, त्यामुळे हे अवघड आहे असं मला वाटतं. रानडेंचा क्वेश्चन फार अवघड होता कारण फक्त व्ह्यूज ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर 3 पेजेस लिहायचे आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर आयडियली हा लिहिणं हा अवघड आहे. तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राचं स्वतःचं नॉलेज की रानडेंचं बाकीचं काम काय होतं ह्या गोष्टी लिहायला लागतील. फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर लिहिणं अवघड आहे. त्याच्यानंतर इम्पेरियलिझम हा सगळ्यात जास्त हार्ड क्वेश्चन होता, सगळ्यात जास्त अवघड होता. माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे तरीसुद्धा इम्पेरियलिझम इन आशिया आफ्रिका त्यावेळेला आठवणं फार अवघड होतं. त्याच्यानंतर फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ नॉर्थ अमेरिका विचारलेला आहे. मी क्वेश्चन ज्या वेळेला वाचायला चालू केला मला वाटलं सेलियंट फीचर फिजिओग्राफिक डिव्हिजन इंडिया विचारला असेल, म्हणून मी गडबडीत सॉल्व्ह करत होतो तर हे नॉर्थ अमेरिका विचारलं होतं. त्यामुळे हा क्वेश्चनही फार हार्ड होता. त्याच्यानंतर परत त्यांनी शक्ती सायक्लॉन विचारलेला आहे. हाही मॉडरेट करंट अफेअर्समध्ये जर कोणी वाचला असेल तर क्वेश्चन पेपर अवघड होण्यामागचं आणखीन एक कारण की त्यांनी A-B केलं होतं. जितके सब पार्ट्स केले त्यांनी GS2, GS3ला पण GS4ला पण केलं आहे. हे A-B केलं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त लिहावं लागतं. त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी पेपरला अवघड बनवतात. त्याच्यानंतर ओव्हरऑल त्यांनी सोसायटीचे जे क्वेश्चन आहेत ते फार सिलेबसला धरून विचारलेले आहेत. म्हणजे त्यांनी डायव्हर्सिटी हा सिलेबसचा पॉईंट आहे, पॉप्युलेशन हा सिलेबसचा पॉईंट आहे, ग्लोबलायझेशन सिलेबसचा पॉईंट आहे, कम्युनलिझम सिलेबसचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीच्या बाबतीत फक्त मला असं होतं की भरपूर टॉपिक्स होते जे फर्स्ट एक्झामच्या मानाने त्यांना विचारता आलं. म्हणजे एन्शियंट इंडियामध्ये हरप्पन सिव्हिलायझेशन होतं, वेदिक होतं, मौर्य होतं, चाल्कोलिथिक निओलिथिक विचारता आलं असतं. त्याच्यानंतर गुप्ता होतं, हर्षवर्धन होतं, पण ह्या कुठल्या गोष्टी विचारल्या नाहीत. मिडिवलमध्ये मुघल होतं, शिवाजी महाराजांच्या बद्दल विचारता आलं असं ह्या गोष्टी होत्या, पण त्यांनी या गोष्टी विचारल्या नाहीत. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा इंडस्ट्रियलायझेशन होतं, वर्ल्ड वॉर 1 होतं, वर्ल्ड वॉर 2 होतं, फ्रेंच रिव्होल्युशन होतं, अमेरिकन रिव्होल्युशन होतं. पण हे सर्व मेजर मुद्दे सोडून त्यांनी इम्पेरियलिझम इन आशिया आफ्रिका विचारला. त्यामुळे मला वाटतं की हा क्वेश्चन
त्यांनी फारच अवघड केलं आहे. पेपर कंप्लीट व्हायला सगळ्यांनाच अडचण झाली आहे. बेसिक आन्सर काही 1-2 पेजेसचे लिहिले तर काही लिहिता येतं याच्या बाबतीत, किंवा नॉर्थ अमेरिका. पण हा क्वेश्चन आहे 18वा. तुम्ही जर सुरुवातीपासून सॉल्व्ह करत आला असला तर 18व्या क्वेश्चनपर्यंत तुमचं टाईम किती शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात हे किती विचार येणार आहेत, हे अवघड आहे असं मला वाटतं. मी काही क्लासेसच्या व्हिडिओ पाहिल्या जे ते एक्सप्लेनेशन देत आहेत, तर त्यांचा पर्टिक्युलर तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. म्हणजे जो हिस्ट्रीचा एक्सप्लेनेशन देतोय त्याचा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्यामुळे तो काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सांगतोय. जो GS2 बद्दल एक्सप्लेन करतोय त्याचा PSIR ऑप्शनल सब्जेक्ट आहे UPSC साठी. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सांगतोय की इथं हे व्हॅल्यू ॲडिशन करता आलं असतं, इथं डायग्राम काढता आले असते. पण त्या सगळ्या गोष्टी एक्झाम टाईममध्ये पॉसिबल नाहीत. मी UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत तरीसुद्धा मी सांगतोय की हे एक्झाम टाईममध्ये पॉसिबल नाही. 18व्या क्वेश्चनमध्ये आल्यानंतर फिजिओग्राफिक फीचर्स नॉर्थ अमेरिका लिहिणं हा सोपं नाही. 20व्या क्वेश्चनमध्ये शक्ती सायक्लॉन लिहिणं सोपं नाही जर तुम्ही 1 पासून चालू केला असेल तर. आणि त्याच्यामध्ये हेही सांगायचं होतं की काही मुलांनी ते बॉर्डर केलं आणि काही मुलांनी क्वेश्चन 1 ते 10 लिहिले, काही लोकांनी 11 ते 20 लिहिले, काही लोकांनी 1 ते 5 करून 11 ते 20 लिहिले. त्यामुळे ते कसंही लिहू शकत होतो. फक्त जे सब पॉईंट्स आहेत, म्हणजे 8 जर क्वेश्चन लिहायला चालू केला तर 8A आणि 8B हा लागून लिहायचा होता. तुम्ही 7, 8, 6, 5 कसंही लिहू शकत होता. पण जर 8 लिहायला चालू केला तर 8A आणि B हा सलग लिहायचा होता. बाकीच्या तर गोष्टी सेम होत्या. त्यामुळे पेपर क्वालिटी चांगली होती, पेपर चांगले तयार केले होते. UPSCला सुद्धा 3-4 क्वेश्चन हे बाउन्सर असतात, पण त्याच्या मानाने पेपर हा चांगलाच होता. आणि माझ्या मते पेपर हा अवघड होता. पेपर कंप्लीट करायला बाकीचे जे फॅक्टर्स होते त्या फॅक्टरमुळे पेपर हा अवघड बनतो. एकतर बाउन्सर क्वेश्चन्स, लाईन मारलेले हे, अभ्यास करायला कमी वेळ, त्याच्यामुळे मला वाटतं की पेपर हा अवघडच होता. बाकीच्या पेपरच्या विषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू.